भोगी स्पेशल मग आज खिंडाट आणि बाजरीची भाकरी मस्त तीळ लावून बनवली की नाही. असं म्हणतात की न खाई भोगी तो सदा रोगी. तर खरंच, कारण की जो भोगी खाई तो सदा निरोगी राहणार. कारण की ह्याच्यामध्ये तेवढी पोषण तत्वच असतात की कारण ज्या सीझनच्या सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये टाकतो आणि एक मस्त अशी भाजी बनवतो. त्याच्यामध्ये तीळ टाकतो जे खूप छान असतात, कॅल्शियमचा चांगला सोर्स आहे. आणि आपण बाजरीची भाकरी खातो त्याला पण तीळ लावतो, त्याच्यावरती तूप टाकतो. इतकं अप्रतिम हे जेवण असतं ना की मनाला सुख देऊन जातं. म्हणून हा वर्षातनं एकदा भोगीचा जेव्हा दिवस येतो त्या दिवशी खिंडाट आणि बाजरीची भाकरी सगळ्यांच्या घरी बनली जाते. तर ह्याच्यासाठी काय नाही, सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या. ह्या सीझनमधल्या हरभरा, त्याच्यानंतर वाटाणा, गाजर, टोमॅटो, कांदा, बटाटा, पालक, मेथी, ज्या पण भाज्या असतील तुमच्याकडे त्या सगळ्या मस्त स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याच्यानंतर बारीक चिरायचा कांदा, टोमॅटो आणि एक वाटण करायचं. त्याने खूप अप्रतिम अशी ही भाजी लागते. तर त्याच्यासाठी काही नाही, खोबरं, लसणाच्या 8-10 पाकळ्या, त्याच्यानंतर तीळ आणि कांदा मस्त असं छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मस्त वाटण करायचं. तर मग आता काय करायचं, चला खिंडाट बनवूया. तर खिंडाटासाठी कढईमध्ये 2-3 चमचे तेल टाका, त्याच्यामध्ये जिरे टाका. छान तळले की त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो टाका. तो पण छान परतून घ्या. त्याच्यामध्ये लवकर शिजण्यासाठी मीठ टाका. मीठ टाकलं की अजून छान परतून घ्या, मग लवकर शिजतो तो. म्हणजे आपण वाटण केलेलं ते छान वाटण टाकून घ्या, त्याला पण छान परतून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला घाटी मसाला टाका, जो तुमच्याकडे तुम्ही रोज वापरता तो मसाला छान टाकून परतून घ्या त्याला पण. त्याच्यानंतर तुम्ही ज्या पण भाज्या टाकणार आहात त्या सगळ्या भाज्या टाका. गाजर, त्याच्यानंतर बटाटा, कांदा, टोमॅटो, वाटाणा, हरभरा, जे पण तुमच्याकडे असतील त्या सगळ्या भाज्या टाका. पावटा, घेवडा आणि मस्त असं त्याला छान परतून घ्या. ते छान परतलं की त्याच्यामध्ये थोडीशी लाल कश्मीरी मिर्च टाका, तीळ टाका आणि मस्त असं झाकून ठेवा आणि छान त्याला असं वाफ येऊ द्या. वाफवलं की ते छान शिजून होतात. मग आपले सुक्का खिंडाट तयार झालं. आणि पातळ खिंडाट करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं घाटी मसाला ॲड करा आणि गरम पाणी टाका आणि छान 10 मिनटं शिजू द्या. मस्त आपलं खिंडाट भाकरी तयार.